लोकसभेचे निवडणुकीचे निकाल हाती येण्याला अवघे काही तास उरलेले आहेत. सगळीकडे अगदी उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. तर अनेक उमेदवारांच्या आणि त्या उमेदवारांसाठी काम करणाऱ्या लोकांच्या मनातही धाकधूक वाढलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या राज्यातील 6-7 लक्षवेधी लढती होत्या त्यापैकी आणखी एक महत्त्वाची लक्षवेधी लढत म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गमधील लोकसभेची निवडणूक आहे. अधिक या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार नितेश राणे आहेत. साहेब, धाकधूक आहे की उत्सुकता आहे 4 तारखेची? धाकधूक तर निश्चित नाही, कारण का आम्ही फक्त निवडणुकीपुरते नाही, पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा 365 दिवस 24 तास जनतेच्या संपर्कात असतो. आम्हाला मतदान हवं आहे म्हणून आम्ही दारावर जाणारे कार्यकर्ते नाही आहोत, पण लोकांची सेवा करणारे कार्यकर्ते आहोत, देणारे कार्यकर्ते आहोत. 24 तास सामाजिक विधायक कामं करणारे कार्यकर्ते आहोत. म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही जी काही सेवा आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेची केलेली आहे, जो जनसंपर्क ठेवलेला आहे 365 दिवस 24 तास 7 दिवस, त्या जनसंपर्कामुळे, त्या सेवेमुळे, त्या विश्वासामुळे आणि मोदीजींच्या नेतृत्वावर जो काही विश्वास जनतेच्या गेल्या 10 वर्षामध्ये तयार झालेला आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. या सगळ्याच्या अगर तुम्ही एकंदरीत चौकट बांधली तर मला विश्वास आहे 4 तारखेचा निकाल हा आमच्या बाजूनीच लागेल. रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार हा महायुतीचाच असेल आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 400 पार हा आकडा आम्ही निश्चित पद्धतीने गाठणार, हा माझा विश्वास आहे. किती मतांनी नारायण राणे साहेबांचा विजय होऊ शकतो असा आपला अंदाज आहे आणि त्या जल्लोषाची, त्या आनंदाचा कशी तयारी करण्यात आली? बघा, आमचा तर 2-2.5 लाखाचा आकडा आहे. आम्हा लोकांना जे काय शेवटी आम्ही निवडणूक लढवलेली आहे, निवडणूक लढवणारे कार्यकर्ते आहोत, जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहोत. एकंदरीत लोकांची मानसिकता काय होती, मोदीजींवर विश्वास कसा होता, लोक कुठल्या विचारांनी बाहेर पडली, या सगळ्याचा एकंदरीत गोळाबेरीज करणारे आणि हिशोब लावणारे कार्यकर्ते आहोत. म्हणून मला विश्वास आहे की 2-2.5 लाखाच्या पलीकडेच मला वाटतं हा मतदान ह्या सगळ्या पद्धतीने आम्हाला विजय होईल एवढा माझा निश्चित आहे. जल्लोष कसा असेल? माझा जल्लोष आता म्हणजे कलानगरची नीव हलेल एवढा मोठा जल्लोष निश्चित पद्धतीने असेल. कारण का आम्ही एका बाजूने आम्ही विकासावर निवडणूक लढवत होतो, मोदीजींच्या कामावर लढवत होतो, कोकणाच्या भवितव्यासाठी निवडणूक लढवत होतो, कोकणाच्या अस्मितेसाठी निवडणूक लढवत होतो, आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी ही इथे येऊन आमच्यावर वैयक्तिक टीका करणं, शिव्याशाप देणं ना. आत्तापर्यंत जो काही कोकणामध्ये विकास झाला असता, जे काय प्रकल्प आले असते, जे काय रोजगार निर्मिती झाली असती, ते सगळेचे सगळे थांबवण्याचं काम, विरोध करण्याचं काम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी केलेलं होतं. या सगळ्याच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवत होतो आणि त्यांनी फक्त शिव्याशाप, वैयक्तिक टीका, नावं ठेवणं, ह्या पलीकडे उद्धव ठाकरेंची तर प्रचार कुठलेच झाला नाही. म्हणून या सगळ्या नजरेसमोर ठेवून आमचा जल्लोष मोठाच असेल, न भूतो न भविष्य ज्याला आपण म्हणतो. कारण का कार्यकर्ता मनापासून लढलेला आहे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीच्या जल्लोषाची तयारी करायला लागत नाही. कार्यकर्ता उत्स्फूर्त पद्धतीने, जनता उत्स्फूर्त पद्धतीने, शेवटी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या ह्या पूर्ण साखळीतून आम्ही बाहेर पडलो, आमचा कोकण मुक्त झाला, आमचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मुक्त झाला, ही भावना प्रत्येक मतदारांमध्ये आहे, प्रत्येक आमच्या इकडच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि आता मोदीजींच्या माध्यमातून, राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि रवी चव्हाण साहेबांच्या सहकार्यामुळे आता आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गाचा विकास पण होईल, इथे रोजगार पण होईल आणि सामान्य जनता आणि सामान्य युवक हे भविष्याच्या दृष्टिकोनातून ते स्वप्न पाहू शकतात, अशी परिस्थिती निर्माण होईल. साहेब, आज संध्याकाळपर्यंत एक्झिट पोलचे सगळे जे सर्वे केलेले आहेत ते निकाल सगळे हाती येणार. आपल्याला काय वाटते की कशा पद्धतीचे एक्झिट पोल असतील? आणि दुसरा महत्त्वाचा याला धरून उपप्रश्न असा आहे की काँग्रेसच्या नेतृत्वाने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना या एक्झिट पोलच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ नको म्हणून सांगितले. आपण याकडे कसं पाहता? पहिला मुद्दा तर एक्झिट पोल
ते तुम्ही 2019चे एक्झिट पोल तुम्हाला आठवत असेल, तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात. 2019चे एक्झिट पोल काय होते आणि काय आले. देशाच्या जनतेने मोदीजींना भरभरून मतदान केलेलं आहे. मोदी वोटर नावाचा एक नवीन वोटर हा आपल्या देशामध्ये निर्माण झालेला आहे आणि ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, कुठलाही उमेदवार न बघता आम्हाला ह्या देशाचं नेतृत्व मोदीजींच्याच हातात द्यायचं आहे हा विचार करून मोदीजींसाठी मतदान केलेलं आहे. म्हणून मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जे काय एक्झिट पोलमध्ये काही आलं तरी 400 पार हा आमचा आकडा फिक्स आहे NDA म्हणून. दुसरा मुद्दा म्हणून काँग्रेसनी पहिल्या दिवसापासून नकारात्मकच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कुठली गोष्ट पॉझिटिव्ह केलेली आहे तुम्ही मला सांगा. राहुल गांधींची भाषणं बघा, खरगेंची भाषणं बघा, त्यांच्या राज्याची किंवा महाविकास आघाडींची सोहळ्यांची भाषणं बघा, सगळी नकारात्मकच केलेली आहेत. म्हणून आता एक्झिट पोल कुठल्याच्या डिबेटमध्ये कुठल्या तोंडाने येणार. तोंडाला काळं फासलेलं आहे. काळं फासून काय त्या एक्झिट पोलमध्ये बसू शकत नाही. स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास नाही की आमचे राहुल गांधी आम्हाला विजयाकडे घेऊन जाऊ शकतात. कारण काय कोणालाच इंडिया अलायन्सच्या कोणालाच राहुल गांधींवर विश्वास नाही. म्हणून मला असं वाटतं हे सगळ्याच्या नजरेसमोर ठेवून ते चेहरा दाखवण्याची हिंमत पण करणार नाही. काल आपण एक असा गौप्यस्फोट केला होता की विजय वडेट्टीवार 4 जून नंतर भाजपमध्ये दाखल होती. याला उत्तर देताना विजय वडेट्टीवारांनी असं म्हटलं आहे की नारायण राणेंचा कोकणात 1.5 लाखांनी मतांनी पराभव होतो आहे आणि यातून लक्ष विचलित करण्यासाठी नितीश राणे असं करतायत. डुबणाऱ्या जहाजात कोण बसेल. काँग्रेसचे जहाज आहे ते चालणारं जहाज आहे. पहिले तर विजय वडेट्टीवारांनी ना खाल्लेल्या मिठाला जागलं पाहिजे. ते काय होते आणि राणेसाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं हे कधी मी हिशोब मांडायला TV समोर सुरू केला ना हा माणूस घराच्या बाहेर निघणार नाही. एक दुसरा मुद्दा की विजय वडेट्टीवारांची गेल्या 6 महिन्याची CDR रिपोर्ट अगर तपासले तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या CDR रिपोर्टमध्ये आहे. ते कुठे गेले, कुठे बसले, कोणाला भेटले हे नितेश राणे सोडा ना. गेली 6 महिन्याची CDR रिपोर्ट तपासा. मोबाईल टॉवर लोकेशन तपासा. नाही मिळत असतील तर मी कुठून तरी काढतो आणि काँग्रेसच्या नेतृत्वाला पाठवून देतो. आणि मग डुबत्या जहाज कोण आहे, कुठला आहे आणि कोण तिथे बसू पाहतं आणि कोण आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उभरत्या सूर्याच्या नमस्कार करायला पाहतोय ह्याचं उत्तर त्यांच्या CDR रिपोर्टमध्ये आहे. त्यांच्या मोबाईल टॉवर लोकेशनमध्ये आहे. म्हणून विजय वडेट्टीवारांना आम्ही पहिल्यापासून ओळखतो. त्यांनी मोजकंच बोलावं. कारण का आम्ही अगर बोलायला लागलो ना तर त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरायला चेहरा दाखवायला येणार नाही. छगन भुजबळ पुन्हा एकदा शरद पवार राष्ट्रवादीत जाणार का याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसामध्ये शरद पवारांचे महायुतीच्या संदर्भातले असलेले संभ्रमित करणारी वक्तव्य आपण याकडे कसं पाहता. कारण निलेश राणेंनी सुद्धा याला उत्तर दिलं होतं. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली. त्याचबरोबर काल त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर कांदा या विषयात केंद्र सरकारकडून अन्याय होतो असा घरचा आहेरही दिला आहे. असं आहे निलेश साहेबांनी जी भावना व्यक्त केली ती प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची होती. ती भावना निलेशजींनी व्यक्त केली. पण छगन भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचे एक अनुभवी नेते आहेत. उपमुख्यमंत्रीपर्यंत राहिलेला नेता आहे. आता ज्या परिस्थितीमध्ये अजितदादा आणि ह्या सगळ्या जणांनी निर्णय घेऊन भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींचं नेतृत्व स्वीकारून हे आमच्याबरोबर आले. म्हणून आपल्या छगन भुजबळजी इकडे तिकडे काही बोलत असतील तर मला वाटत नाही की महायुतीच्या पलीकडे जाऊन कुठलाही विचार करतील. त्यांचे जे काही त्यांचं म्हणजे त्यांच्याशी जी चर्चा करायची आहे ते आमच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करतील आणि त्यांच्या मनामध्ये कुठे काय खंत असेल, कुठे काय चिंता असेल तर चिंता दूर करण्याचे सगळे नियोजन आणि सगळे कार्यक्रम आमच्या वरिष्ठांकडे आहेत. तर हे होते भाजपचे आमदार नितेश राणे यांनी असं सांगितलं आहे की उद्या 4 तारखेला संपूर्ण भारतामध्ये आमचंच सरकार येईल. त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 2 ते 2.5 लाख मतांनी आपला विजय होईल आणि त्यानंतरचा जल्लोष हा कलानगरची वीट हलवणारा असणार आहे. महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.